1991च्या लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा काळ. तामिळनाडूतील श्री पेरुंबुंदर इथं आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात देशाच्या संगणकीय क्रांतीचे प्रणेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं अवघा देश हादरून गेला. काल त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्यावरील या आत्मघाती हल्ल्याच्या वेदनादायी आठवणीसह त्यांची कार्यशैली, त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन, भारत आज ज्या डिजिटल क्रांतीचा अभिमान बाळगतो त्याचा त्यांनी रचलेला पाया, यासह त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांबद्दलच्या आठवणींना उजाळा मिळाला. या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूरमधील बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्या फेसबुकवरील एका पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मी जे लिहिलंय त्याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही, म्हणून मी पुरावा सोबत जोडतोय, अशी सुरुवात करत डॉक्टर अन्नदाते यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दलची जी आठवण लिहिली आहे ती वाचून एस न्यूजच्या टीमनं डॉक्टरांशी संपर्क साधला. या पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार राजीव गांधी हे पंतप्रधान असताना 1986 मध्ये डॉक्टर अन्नदाते यांना त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षी पहाटे स्वप्न पडलं, ज्या स्वप्नानं ते खडबडून जागे झाले. नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. मी 6 वर्षाचा असताना मला एका पहाटे एक अत्यंत गूढ स्वप्न पडलं की तेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा बॉम्ब स्फोटामध्ये मृत्यू झालाय. खरं तर मृत्यू म्हणजे काय हे कळण्याचंही ते वय नव्हतं, पण असं मला स्वप्नात दिसलं की त्यांचा बॉम्बस्फोट झाला आणि ते नाहीसे झालेत. त्यांनी या भयानक स्वप्नाबद्दल घरच्यांना सांगितलं. त्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र लिहून काळजी घ्यायला सांग असा सल्ला दिला. मी सकाळी उठल्यावर जेव्हा आई वडिलांना ही गोष्ट सांगितली तेव्हा मला वडिलांनी सूचना केली की तू एक पत्र लिहून हे पंतप्रधानांना आवर्जून कळव आणि त्यांना काळजी घ्या असा एक संदेश, असं एक पत्र तू त्यांना पाठव. मी साधी आपली 4 लाईन्सची बुक असते लहानपणीची, त्याच्यावर पेन्सिलने पत्र लिहिलं आणि रजिस्टर्ड पोस्टने वडिलांनी ते पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवलं. वडिलांच्या सांगण्यावरून डॉक्टर अन्नदाते यांनी पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांना लिहिलेल्या पत्राचं त्यांच्या कार्यालयाकडून उत्तर आलं. या उत्तरात राजीव गांधी यांनी अन्नदाते यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांची विशेष दखल घेतली. पुढे आश्चर्याची गोष्ट म्हणजे 15 दिवसामध्ये माननीय तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचं एक छान उत्तर, एक पत्र मला आलं, ज्याच्यात त्यांनी अत्यंत प्रेमाने सांगितलं की मला खूप आनंद होतोय की एक लहान मुलगा 6 वर्षाचा हा पंतप्रधानांची इतकी काळजी करतोय, इतकी काळजी घेतोय, त्याच्या मनामध्ये इतकी काळजी आहे आणि त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर 1991 साली 21 मे रोजी आत्मघाती बॉम्बस्फोटात माजी पंतप्रधान राजीव गांधींचं निधन झालं. डॉक्टर अमोल अन्नदाते यांना वयाच्या 6व्या वर्षी पहाटे पडलेलं स्वप्न दुर्दैवानं खरं ठरलं. काल राजीवजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं डॉक्टर अन्नदाते यांनी ही अस्वस्थ करणारी आठवण सांगितली. 21 मे रोजी सकाळी श्री पेरुंबुदूर येथे एका बॉम्बस्फोटामध्ये आपले म्हणजे तेव्हा ते माजी पंतप्रधान होते, तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला आणि अख्ख्या देशावर शोककळा पसरली. तर म्हणजे दुर्दैवाने मी जे स्वप्नात बघितलं होतं 6 वर्षापूर्वी ते सगळं खरं झालं आणि ही गोष्ट अनेक वर्ष मी कोणाशी शेअर केली नाही, पण आज मी म्हणजे माझ्या फेसबुकवरही लिहिलं आणि तर एक आठवण या निमित्ताने, अनेकांच्या आठवणी त्या दिवशीच्या आणि एकूण राजीव गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्याही अनेक आठवणी असतील, पण त्यांच्या मृत्यूच्या दिवशीची जे दुःख आम्ही कुटुंबाने अनुभवलं ते खूप वेगळ्या पातळीवरचं होतं. दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांच्याबद्दल अनेक जण व्यक्त झाले, पण या सगळ्यामध्ये डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी सांगितलेली आठवण सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. राजीव गांधी यांच्या मृत्यूच्या 5 वर्ष अगोदर डॉक्टर अन्नदाते यांना राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचं स्वप्न पडणं आणि त्यानंतर दुर्दैवानं राजीव गांधी यांचा मृत्यू आत्मघाती बॉम्बस्फोटातच होणं हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल. वयाच्या 6व्या वर्षी मृत्यू म्हणजे नेमकं काय हेही नीट कळत नसताना आपल्याला स्वप्न कसं पडलं, का पडलं हे आपल्यासाठी आजवर न सुटलेलं कोडं असल्याचं डॉक्टर अमोल अन्नदाते सांगतायत.